कळंबोलीत राष्ट्रीय कायदा महोत्सव साजरा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना बी वर्ले यांची उपस्थिती. कळंबोलीतील KLE सोसायटीच्या KLE कॉलेज ऑफ लॉद्वारे आयोजित स्पार्कल 5.0 ने नॅशनल मूट कोर्ट स्पर्धा आणि राष्ट्रीय ग्राहक समुपदेशन स्पर्धेद्वारे कायद्याच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कलागुणांचे प्रदर्शन केले. स्पर्धेचा दुसरा टप्पा उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरीचा समावेश असून सहभागी संघाकडून कठोर कायदेशीर, युक्तिवाद आणि धोरणात्मक वकिली करण्यात आली. अंतिम फेरीसाठी न्यायाधीशांच्या प्रतिष्ठित पॅनेलमध्ये न्यायमूर्ती NR बोरकर, मुंबई उच्च न्यायालयाकडून प्राध्यापक डॉक्टर व्यंकटराव IIULR गोवाचे कुलगुरू आणि न्यायमूर्ती AK मेनन, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांनी सखोल मूल्यमापन प्रक्रिया सुनिश्चित केली. दोन्ही इव्हेंटच्या अंतिम स्पर्धकांनी कायदेशीर तत्त्वे आणि प्रेरक वकिलांनी कौशल्यांची सखोल समज दाखवून अंतिम फेरी बौद्धिक पराक्रमाचे प्रदर्शन केले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना बी वर्ले यांच्या हस्ते संपन्न झालेल्या समापन समारंभाने या कार्यक्रमाला खूप प्रतिष्ठा मिळवून दिली. सर्व सहभागींनी दाखवलेल्या कठोर परिश्रम, समर्पण आणि प्रतिभेचा हा उत्सवाचा आणि पावतीचा क्षण होता. राष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धेचे विजेते NMIMS हैदराबादचे होते. उपविजेते ख्रिस्त डीम्ड UB युनिव्हर्सिटी लवासाचे होते. क्लायंट समुपदेशन स्पर्धेत GLC मुंबई विजेते झाले. त्यानंतर युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ लीगल स्टडीज, पंजाब युनिव्हर्सिटी, चंदीगड हे उपविजेते ठरले. हे विजय केवळ त्यांच्या संबंधित स्पर्धांमधील विजयाचे प्रतीकच नाहीत, तर उत्कृष्टता, संशोधन आणि वकिली कौशल्यासाठी सहभागींची वचनबद्धता देखील प्रतिबिंबित करतात. या कार्यक्रमाची सांगता टाळ्या, मान्यता आणि कायद्याच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या कायदेशीर विचारांना प्रेरणा देऊन झाली. न्यायमूर्ती नितीन R बोरकर यांनी उपस्थितांना अभिप्राय दिला आणि विद्यार्थ्यांना तथ्ये आणि मतमतांतरे वाचण्यासाठी प्रोत्साहित केले, तर माजी न्यायमूर्ती AK मेनन यांनी विद्यार्थ्यांना खटला भरण्यास प्रोत्साहित केले. कायद्याचे विश्लेषण आणि व्याख्या यावरही त्यांनी भर दिला. प्राध्यापक डॉक्टर R व्यंकटराव यांनी प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि नम्रता या यशस्वी करिअरसाठी 3 सूत्रे दिली. KLE कॉलेज ऑफ लॉचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर दिनकर गित्ते यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. महामुंबईसह संजय कदम, पनवेल.